सलोनी, जसे की आपण पाहतोय आज पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, परिमंडळ 5 DCP राजकुमार शिंदे आणि ACP अनुराधा ओदामले यांच्या नेतृत्वाखाली आज पुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वतीने गंगानगरच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रूट मार्च हा उपक्रम जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आणि रूट मार्च घेतल्यामुळं नागरिकांमध्ये नेमकं काय वातावरण आहे, घेतलेल्या रूट मार्च संदर्भात नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही नागरिक मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, आपण पाहतोय आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली DCP राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वतीने संपूर्ण गंगानगर या परिसरामध्ये रूट मार्च हा उपक्रम घेण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने घेतलेला रूट मार्च कसा वाटतोय, काय सांगाल? पोलीस प्रशासनाचं प्रथमतः मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आज पुरसुंगी उरुळदेवाची नगर परिषदेच्या माध्यमातून जो गंगानगर आणि ह्या मतदारसंघामध्ये जो पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून रूट मार्च घेण्यात आला, पोलीस आयुक्त सन्माननीय अमितेश कुमार, तसेच शिंदेसाहेब आणि आमच्या पुरसुंगी पोलीस स्टेशनचे PI सन्माननीय मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो गंगानगरमध्ये आणि या परिसरामध्ये जो पोलिसांच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जो रूट मार्च झाला तो खऱ्या अर्थानं इथल्या या मतदार बांधवांना, इथल्या समाजाला, इथल्या बंधू भगिनींना एक दिलासा देणारा ठरला। कारण आज पाहतोय आपण इलेक्शनच्या माध्यमातून, मतदाराच्या माध्यमातून आणि उमेदवाराच्या माध्यमातून मतदारांवरती दबाव टाकण्याचं तंत्र या ठिकाणी होतं आहे, मतदारावरती पैशाचं आमिष दाखवण्याचं या ठिकाणी तंत्र होतं आहे। अशा ह्या ज्या गोष्टी होतात उमेदवाराच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून, खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये ह्या इलेक्शनमध्ये ते होणार नाहीत। आणि हा दिलासा की हा विश्वास पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी अमितेश कुमार आणि आमचे PI सन्माननीय मोरे साहेब यांच्या माध्यमातून इथल्या समाजाला, इथल्या मतदाराला आणि या भागातल्या सर्व नागरिकांना तो खऱ्या अर्थानं दिलासा मिळालेला आहे। त्यामुळं आजचा जो रूट मार्च आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून झालेला तो खऱ्या अर्थानं वाखाणण्यासारखा आहे आणि इथल्या जनतेला दिलासा देणार आहे। त्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा इलेक्शन होईपर्यंत आणखी रूट मार्च झाला तर त्याचाही चांगला इफेक्ट इथल्या मतदार बांधवावरती, नागरिकांवरती होणार आहे। त्यामुळं पुन्हा एकदा मी पोलीस प्रशासनाचं, सन्माननीय अमितेश कुमार यांचं, सन्माननीय मोरे साहेबांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो। आणि पुढेही अशा माध्यमातून आपण समाजामध्ये आला तर खऱ्या अर्थानं समाज आपला होईल आणि समाज या ठिकाणी खऱ्या अर्थानं मतदार बांधव म्हणून या ठिकाणी न्याय देईल। धन्यवाद। नक्कीच आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये बालगुन्हेगारी वाढत आहे, गुन्हेगारी वाढत आहे, महिला भगिनींवरती अन्याय अत्याचार वाढत आहे। तर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि वाढत्या अन्याय अत्याचाराला थांबवण्यासाठी आज पुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वतीने घेण्यात आलेला रूट मार्च हा कितपत योग्य आहे या संदर्भात अधिकची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। घेतलेल्या रूट मार्चमुळं नागरिकांच्या मनामध्ये काय नेमकं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि रूट मार्चमुळं काय फायदा होऊ शकतो या सर्व गोष्टीचं सविस्तर माहिती आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून घेणार आहोत। सर, पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च या भागामध्ये घेतला होता गंगानगरच्या, काय वाटते तुम्हाला या रूट मार्चबद्दल? योग्य आहे की अयोग्य? योग्य आहे हा, कारण योग्य आहे तर काय फायदा याचा होऊ शकतो, काय सांग? आपल्या सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यात जो दहशतीचा गुन्हेगारीमुळे आहे ना दहशत येते, दहशत निर्माण आहे, ती जरा कमी प्रमाणात होईल आणि वाढत्या गुन्हेगारीवर याचा अंकुश लागेल। त्या यासाठी पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे की हा तात्पुरता मार्च न करता असा हप्त्यातून एकदा असा मार्च काढला तर वाढत्या गुन्हेगारीवर आहे ना नियंत्रण राहील। रूट मार्चमुळं काय काय फायदे या परिसरामध्ये होऊ शकतात आणि पोलिसाचा यंत्रणा सातत्याने या भागामध्ये फिरण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, काय सांगा? फायदा म्हणजे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यात भीतीचं वातावरण आहे ते राहणार नाही आहे, त्याचा भरपूर असा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल। दादा, काय सांगाल पोलीस प्रशासनाच्या वतीने आज गंगानगर परिसरामध्ये घेतलेल्या रूट मार्चबद्दल? हा रूट मार्च कितपत योग्य होता आणि याचा काय फायदा होऊ शकतो आहे आणि सातत्याने घेणं गरजेचं आहे का, काय? हा जो रूट आहे ती हप्त्यातून 2 वेळेस व्हायलाच पाहिजे। जो गुन्हेगारी वाढती गंगानगरला, जो भांडणतणं होते हे असे, ह्याच्यासाठी हप्त्यातून 1-2 वेळेस व्हायलाच पाहिजे। काही गंगानगर परिसरात येईल हा दारू पिऊन टवाळकी पोरं धिंगाणं घालतात, हुतमात करतात, ह्याचा पोलीस प्रशासनाने अतिशय लक्ष घालून
असा जे आज राऊंड झाला आहे असा राऊंड हप्त्यातून 2-3दा व्हायलाच पाहिजे. त्याच्यामुळं ही दहशतवादी जरा कमी होईल, मारहाण कमी होईल. ही रोडला संध्याकाळी लोक फिरणार नाहीत. 12 ते 1 वाजेपर्यंत पोलिसवाल्यांनी असं राऊंड मारलंच पाहिजे. त्याच्यामुळं काही पब्लिक रात्री 12-1 वाजता बाहेर यायला पण भेटतात. लेडीज कामावरून येतात. अशी ही दारू पिऊन जे रोड धिंगाणं घालतात ह्यांचा बंदोबस्त पोलिसवाल्यांनी केलाच पाहिजे. आज घेतलेला उपक्रम कसा होता? हे अतिशय छान आणि असा राऊंड हप्त्यातून महिन्यातून 2-4 वेळेस व्हायलाच पाहिजे. सातत्याने घेतलं पाहिजे. हो, घेतलाच पाहिजे त्याने. तर दहशतवादी कमी होईल, भांडण वगैरे होणार नाहीत, गुन्हेगारी कमी होईल, बाकी काही प्रॉब्लेम नाही. नक्कीच आपण पाहतोय आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा वारं आता मोठ्या प्रमाणात वाहू लागलेलं आहे. अशामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने गंगानगर परिसरामध्ये घेतलेला रूट मार्च अतिशय योग्य होता आणि असाच रूट मार्च सातत्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने या संपूर्ण परिसरामध्ये घेतला पाहिजे अशी देखील माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांकडनं मिळत आहे. पोलीस प्रशासनाचं कौतुक सुद्धा नागरिकांकडनं होत आहे.